नमस्कार. सध्या आपण आलो आहोत पुणे महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या जयवंत टिळक पूलवरती आणि त्याचं कारण म्हणजे काल परवापासून म्हणजे पुण्यात जे पाणी साठा झाला आहे म्हणजे खडकवासला धरणामधनं जे पाणी सोडण्यात आलं आहे त्याच्यामुळे नदीपात्र जे आहे पुण्याचं नदीपात्र म्हणजे मुळा मोठा नदीपात्र जे आहे ते ओसांडून वाहते. तुम्ही बाजूला देखील बघू शकता इथे सर्व परिसर कसा झाला आणि ती पूरस्थिती पाहायला या पुलावरती नागरिकांनी गर्दी केली आहे. म्हणजे ओसंडून वाहणारं पाणी बघण्यासाठी नागरिक इथे येतात आणि थांबतात आणि पूरस्थिती कशी चालू आहे म्हणजे नदी कशी ओसंडून वाहत आहे हे नागरिक पाहत आहेत. आणि इथला अजून एक मुद्दा जो आपल्या नजरेस आलाय, न्यूज डॉट्सच्या नजरेत आलाय, तो म्हणजे त्या बाजूला तुम्ही बघू शकताय की दोरी लावून ठेवली आहे की गाड्या तिकडनं पुढे जाऊ नये, परंतु गाड्या तिथपर्यंत येत आहेत, गाड्या पुलापर्यंत येत आहेत म्हणजे तिथून रस्ता मोकळा आहे. मग तिकडनं रस्त्याला काही अडवलेलं नाहीये किंवा तिथे दोरी बांधली नाहीये. नागरिकांचा संभ्रम होतोय की तिकडनं रस्ता सुरू दिसला म्हणजे इकडनं जाता येईल, परंतु नागरिकांना इथे अडवलं जाते आणि पुन्हा गाड्या रिव्हर्स पाठवल्या जात आहेत. म्हणजे जर दोन्हीकडनं जर पूल बंद करण्यात आला असता तर नागरिकांचा हा संभ्रम तरी झाला नसता. बरेचसे लोक मगातपासून इथे येत आहेत, तुम्ही बघू शकता की तिकडे देखील अडवण्यात आलं होतं. आता तिकडे जास्त ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आता ती दोरी खाली करण्यात आली आणि तिथे मोठा जो ट्रक अचानकपणे आलाय त्याला पुन्हा रिव्हर्स तर पाठवू शकत नाही, कारण की रिव्हर्स घ्यायला तर जागा देखील व्यवस्थित नाही, युटर्न घ्यायला देखील जागा व्यवस्थित नाहीये. म्हणून ती दोरी खाली करण्यात आली आहे आणि इकडनं वाट करून देण्यात आली आहे. आता जर स्थानिक प्रशासन या गोष्टीला जबाबदारी घेत असेल की पूर स्थिती जी आहे ती नियंत्रणात ठेवायची असेल तर दोन्हीकडनं पूल बंद झाला असता तर ही गोष्ट किंवा ह्या ज्या गोष्टी आता इथे होत आहेत तशा झाल्या नसत्या. न्यूज डॉटसाठी मी अंशुक काशीद.